पत्र. कधीतरी लिहावं पत्र, इतर कुणाला नाही तर स्वतःलाच. एरवी नाही जमलं तर वर्षाच्या शेवटी. लिहून ठेवाव्यात काही चांगल्या आठवणी, काही वाईट आठवणी. काही मन प्रसन्न करून टाकणाऱ्या तर काही मनाला त्रास देणाऱ्या. आपण काय मिळवलं, काय हरवलं याचा लेखाजोखा पण लिहावा. किती पैसे कमवले, किती गमावले या बजेटबरोबर नात्यांचं बजेटही मांडावं. किती माणसं कमवली, किती गमवली, कोणते नवीन प्रवासी भेटले, कुणी मध्येच साथ सोडून दिली, साथ सोडून कोण पुन्हा परत भेटायला आलं आणि कोण आयुष्यातून कायमचं निघून गेलं. आयुष्यातूनच नाही तर जगातूनच निघून गेलं. हेही लिहून ठेवावं, कारण ते उपयोगी पडणार आहे पुढच्या वर्षासाठी. आयुष्य किती क्षणभंगूर आहे याची जाणीव करून देण्यासाठी. काहीच घेऊन आलो नाही, काहीही घेऊन जाणार नाही, तरीही संग्रहाचा किती अट्टाहास. जितक्या गोष्टी जमा तितकं माझं ओझं वाढणार आणि वाढलेल्या ओझ्याने प्रवास तरी कसा करता येणार. येईलही कदाचित, पण मग घ्यावी लागेल एखादा ट्रक, टेम्पो किंवा बैलगाडी. पण त्याने घेता येणार नाही उंच भरारी. उंच भरारी घ्यायची असेल तर लागेल विमान. विमानातून उडायचं असेल तर नको असलेलं ओझं करावं लागेल इथेच कमी. सोबत जरुरी तेवढं सामान न्यावं लागेल. मग असंच सामान ठेवावं ज्याचं कधी ओझंच वाटू नये. मूठभर स्वप्नांचं, दुसऱ्यांसाठी केलेल्या भल्या गोष्टींचं, चांगल्या आठवणींचं आणि खूप साऱ्या कृतज्ञतेचं. नवीन वर्षाच्या आकाशात उडताना संकल्प करावे जरूर, कोणतेही आणि कितीही. पण त्यात ठेवावं सातत्य. फक्त रोज 1% अधिक चांगलं काम करण्याचं. कारण मोठी ध्येय गाठायला पायऱ्या मोठ्या असून चालत नाही. असाव्या त्या छोट्या छोट्या कृतीच्या पायऱ्या. कारण मोठ्या पायऱ्यांनी फार काळ चालवत नाही, छोट्या पायऱ्यांनी लवकर दमायला होत नाही. यावर्षी घ्यावी शरीराबरोबर मनाची काळजी, विचारांबरोबर भावनांची काळजी. इतरांचे पाय खेचण्याचा नको विकृत आनंद. अशा खेकडा प्रवृत्तीपेक्षा गरुड भरारीच घ्यावी. कुणाला मदतीसाठी हात देता आला नाही तरी चालेल, पण निदान झिडकारू तरी नये. एखाद्याबद्दल बोलवत नसेल चांगलं तर गप्प राहावं हेच बरं. कारण उच्चारलेला प्रत्येक वाईट शब्द आपल्याकडेच फिरून येणार हेही तेवढंच खरं. परमेश्वराने इतका छान मेंदू दिलाय, त्यातून सकारात्मक विचारच बाहेर यावेत. त्या विचारांचे मुख कमलातून गोड शब्दच बाहेर फुटावेत. धीर देणाऱ्या त्या शब्दांपासून नाजूक पाकळ्या व्हाव्यात सद्भावनेच्या. या चांगल्या भावनांच्या पाकळ्यातून जीवन सुगंधी व्हावं इतरांचं आणि आपलंही. राग, द्वेष, मत्सर राखेसारखा सोडून द्यावा. पण इतक्या वर्षात लक्षात आलंय, कितीही प्रयत्न केला तरी चिकटून बसलाय तो चिकट गोंदासारखा. नाही ना सोडता येत राग, द्वेष, मत्सर इतरांचा. मग काय करावं? आपणही त्याला चिकटून बसावं. राग करावा जरूर करावा, पण दुर्गुणांचा. द्वेष करावा जरूर करावा, मनातल्या वाईट विचारांचा. मत्सर करावा जरूर करावा, दुसऱ्यांचा नाही, दुसरे करत असलेल्या चांगल्या कृतीचा. त्याच्यासारखं मला चांगलं का होता येत नाही याचा. त्याच्याकडे असलेल्या धनाचा नाही, पण तो धनवान का झाला त्या कृतीचा. त्याच्याकडे असलेल्या माणसांच्या गर्दीचा नाही, पण माणसं जमवताना त्याने किती त्याग केला आहे त्या त्यागाचा. तो जगत असलेल्या आयुष्याचा नाही, पण ते आयुष्य जगत असताना त्याने प्रयत्नांच्या छिन्नी हातोडीने कठोरपणे स्वतःला कसं घडवलं या विचारांचा मत्सर करावा. मग असा राग, असा मत्सर, असा द्वेष आयुष्याला कसा बाधेल? उलट घेऊनच जाईल एका वेगळ्या उंचीवर, जिथे कुणाशीच स्पर्धा करावीशी वाटणार नाही. स्पर्धा असलीच तर स्वतःशी, माझ्यातल्या कालच्या मीची आजच्या मी बरोबर. आपली स्पर्धा फक्त आपल्याला रोज थोडं थोडं पुश करण्याची आणि धडपड असेल प्रत्येक दिवशी आपल्यातलंच बेस्ट व्हर्जन शोधून काढायची. त्यासाठी आजच्या दिवशी आपणही काहीतरी करावं, काहीतरी मागावं, काहीतरी द्यावं. आपलं काही चुकत असेल तर आवर्जून क्षमा मागावी. समोरच्याचं काही चुकलं असेल तर न मागताच ती देऊनही टाकावी. चमत्कार पाहायचा असेल तर अहंकार सोडावा. इतकी वर्ष जमलं नसेल कदाचित, पण यावर्षी मात्र नक्की शोध घ्यावा. मला नेमकं काय हवं आहे? पण ते शोधणंसुद्धा तेवढं सोपं नसतं, कारण माझ्या आतल्या मीपेक्षा आपलं लक्ष बाहेरच असतं. 24 सरलं तेव्हा वाटलं होतं खूप काही करता येईल. पुढचं अख्खं वर्ष पडलं आहे
वेळ नक्कीच हातात राहील. पण छे, ते आलं तसंच गेलं. थोडीशी रुखरुखसुद्धा देऊन गेलं. त्या वर्षाकडून फार काही घेता आलं नाही, त्यालाही मनासारखं काही देता आलं नाही. तेव्हा वाटलं, अरे आहे की एक दिवस अजूनही काहीतरी करू शकतो. सरत्या वर्षाला निदान एवढं तरी गिफ्ट देऊच शकतो. या वर्षी तरी माझ्यातलं मी पण शोधायचं. बोलणं खूप झालं, आता लिहून काढायचं. त्यासाठीच कागद पेन घेऊन बसायचं. मला खरा आनंद कशात मिळतो ते धडाधड लिहून काढायचं. लिहून काढलं ना एकदा की त्या गोष्टींना धरायचं. उद्याची वाट न पाहता अगदी आजपासूनच सुरू करायचं. एकदा का खरा आनंद गवसला ना की मग इतरांची उणीधुणी काढायला वेळ मिळत नाही. निरर्थक गॉसिप करायला मज्जाच येत नाही. कुणाचं मन दुखवायला मन धजावतच नाही. कटू शब्दांची फळं मनाच्या मातीत रुजवतच नाही. हे सगळं एकदाचं जमवलं की मग आज रात्री झोपताना प्रार्थना करायची, हे परमेश्वरा, गेल्या वर्षीचे 365 दिवस जे काही अनुभव दिलेस त्याबद्दल धन्यवाद. सुखाच्या क्षणातून आनंद मिळाला, दुःखाच्या क्षणातून धैर्य मिळालं. जिंकलो तेव्हा यश मिळालं, हरलो तेव्हा धडा मिळाला. कोणताच क्षण फुकट नव्हता रे. नवीन काहीतरी शिकण्याची संधी होती ती. कधी ती आम्ही कमवली, कधी गमवली. पण आता सगळं मागे पडले. तेव्हा आता पुढे पाहायचंय. हे देवा, जाणते अजाणतेपणे झालेल्या चुकांबद्दल क्षमा कर. पुन्हा त्या होऊ नयेत म्हणून शहाणपण दे. इतरांसाठी झटण्याची बुद्धी दे. कुणासाठी तरी प्रेरणा होईन एवढी पात्रता दे. परमेश्वरा, तू दाता आहेस. न मागता सगळंच दान तू देणार आहेस. म्हणूनच मागून तुझ्यावरची श्रद्धा कमी करायची नाही. धनदान, सद्बुद्धिदान, शौर्यदान, धैर्यदान, अभयदान, शांतिदान आणि जीवनदान हे सगळं तू देणारच आहेस. म्हणून यातलं मला काहीही मागायचं नाही. पण एक दान मात्र निश्चित मागायचं आहे. ते मात्र तू जरूर दे. ते दान म्हणजे पसायदान. ज्ञानेश्वर माऊलींचं पसायदान. आत्मकल्याणापासून विश्वकल्याणापर्यंतची ज्योत धगधगत ठेवणारं पसायदान. बास, एवढंच काय ते दान पदरात टाक. कारण तुझ्या आठवणीने येणाऱ्या अश्रूंचं अशा बुद्धीत म्हणजेच खऱ्या समाधीत रूपांतर करण्याचं सामर्थ्य फक्त त्या पसायदानामध्येच आहे. खरं समाधान आणि खरं सुख असेल तर ते फक्त इथे आणि इथेच आहे. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. याच आर्त भावनेने गेलेल्या प्रत्येक क्षणाच्या राखेचं भस्म व्हावं आणि भविष्यात येणारा माझा प्रत्येक क्षण व्यक्ती कल्याणाच्या, समाज कल्याणाच्या, देश कल्याणाच्या आणि आत्मकल्याणाच्या यत्नात समिधारूप व्हावा. आणि येणाऱ्या नवीन वर्षाचा सूर्योदय गायत्री शक्तीच्या प्रेरणेने उगवावा, हीच प्रार्थना. हरिओम. उद्यापासून सुरू होणाऱ्या इंग्रजी नववर्षाच्या सगळ्या कथास्तू परिवाराला हार्दिक शुभेच्छा.